नमस्कार, मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बहुश्रुत, अभ्यासू, कल्पक आणि व्यापार उद्योग व्यवसायातील आधुनिक प्रवाहांची जाण असणारं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व राजयोग रेसिडेन्सी सारख्या बार्शी शहरातील महानगरांच्या धर्तीवरील भव्य गृह प्रकल्पातील भागीदार आणि वॉशिंग तंत्र सारख्या अत्याधुनिक वॉशिंग प्रोजेक्टचे जनक अभिजित उर्फ मुन्ना शेठ सोनीग्रा आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं। नमस्कार। सर, आपले वडील चंद्रकांत सोनीग्रा यांचे झालेले संस्कार आणि त्याचप्रमाणे व्यवसाय उद्योगांमध्ये जे आपल्याला बाळकडू त्यांच्याकडून मिळालेले होते ते सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी या शिक्षण प्रवासापर्यंतचा प्रवास काय सांगाल? या संदर्भात सांगायचं झालं तर ऍक्च्युली माझे वडील पूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्व्हिसला होते आणि त्यांचं ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये BMCC कॉलेजला झालं आणि कबड्डी या आपल्या क्रीडा प्रकारामध्ये ते स्टेट लेवल चॅम्पियन होते। त्यानंतर युनिव्हर्सिटीचे कॅप्टन म्हणूनही त्यांनी कबड्डीचं आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि त्या काळामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट्सच्या स्टाफमधून काही प्रमाणामध्ये खेळाडूंसाठी कोटा असायचा आणि त्याच्यामधून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस जॉईन केली। जवळपास 18 वर्ष त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस केली। त्यावेळी माझ्या आजोबांनी त्यावेळेसची परिस्थिती काही खूप सुजलाम सुफलाम होती अशातला भाग नव्हता, पण त्या काळी माझ्या आजोबांनी चिंचोक्यापासून पावडर तयार करण्याचा एक प्रकल्प की ज्या व्यवसायासाठी खूप कमी भांडवल लागतं अशा भांडवलात होऊ शकणारा व्यवसाय म्हणून चिंचोक्याच्या व्यवसायाची आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केलेली होती आणि शेवटी थोडस व्यावसायिक रक्त असल्यामुळे म्हणा माझ्या वडिलांचाही कल थोडासा व्यवसायाकडे ओढा होताच आणि ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आपण नोकरी करण्यापेक्षाही व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो त्यावेळी त्यांनी पूर्ण वेळ व्यवसायासाठी देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व्हिसचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ ते चिंचोक्याच्या व्यवसायामध्ये आले। त्यानंतर जवळपास 1983 ला वडिलांनी बँकेतली सर्व्हिस सोडली आणि पूर्णपणे चिंचोक्याच्या व्यवसायात आले। त्यानंतर साधारणतः 1989 साली माझे थोरले भाऊ अतुल सोनीग्रा यांनीही वडिलांबरोबर त्या व्यवसायामध्ये हिरिरीने भाग घेतला। त्यानंतर 2 वर्षांनी मी त्याच व्यवसायामध्ये आलो। साधारणतः 92-93 पासून आम्ही तिघेही जण चिंचोक्याच्या व्यवसायामध्ये एकत्र होतो। त्यानंतर साधारणतः 2001 साली ज्यावेळी थोडासा चिंचोक्याच्या व्यवसायामध्ये व्यवस्थित जम बसला आणि त्यावेळेला असं वाटलं की आपल्या तिघांची एनर्जी एकाच व्यवसायामध्ये जायला नको, तर त्यावेळेला सुद्धा आपण एक नाविन्यपूर्ण प्रकल्पाची आखणी बार्शीमध्ये केली, ते म्हणजे प्रायव्हेट वेअर हाऊसिंग। सोलापूर जिल्ह्यामध्ये 2001 साली प्रायव्हेट धर्तीवरती झालेलं पहिलं वेअर हाऊसिंग विनियोग वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन या नावाने आपण बार्शीमध्ये चालू केलं। संकल्पना तशा येत होत्या, वडिलांची ज्या गोष्टींवरती प्रचंड कष्ट घेण्याची त्यांनी दिलेली शिकवण ही सगळ्यात महत्वाची होती। सचोटी, नीतिमत्ता याला धरून जेवढं शक्य होईल तेवढा व्यापार करण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत। आता चिंचोक्याचाही व्यवसाय खूप मोठा झालेला आहे। तसा विचार केला तर संपूर्ण भारतामधील चिंचोक्याचं सगळ्यात मोठं केंद्र म्हणून आपल्या बार्शीची आज संपूर्ण भारतामध्ये ओळख आहे। आज जवळपास बार्शी सारख्या ठिकाणी 12 ते 13 चिंचोक्याचे युनिट हे आहेत। त्यानंतर आता वेअर हाऊसिंग सुद्धा आता या 15 ते 20 वर्षामध्ये जवळपास 15 ते 20 वेअर हाऊसेस वेगवेगळे नवीन बार्शीमध्ये झालेले आहेत। तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली? आता सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेण्याचं कारण म्हणजे मी ऍक्च्युली ज्या वेळेला पूर्वी शिकत होतो म्हणजे 90-91 साली त्यावेळेला मी पुण्याला इंजिनिअरिंगलाच होतो, परंतु काही कारणाने मला त्यावेळी माझं इंजिनिअरिंग पूर्ण करता आलं नाही आणि मी बार्शीला येऊन आर्ट्स मध्ये माझी पदवी घेतली। त्यानंतर मला तशी सिव्हिल क्षेत्राची आवड होती आणि
साधारणतः 2015-16 मध्ये आमचे आणखीन एक 2 रोटेरियन मित्र आहेत, नागेश रुद्रवार, त्यांचा मुलगा प्रतीक रुद्रवार, आणि आमचे फॅमिली फ्रेंड असलेले जवाहरभाई दोशी, त्यांचे चिरंजीव अतुल दोशी. आम्ही तिघांनी एकत्रित येऊन एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आपण बार्शीमध्ये करूया अशी एक चर्चा झाली. आणि मग त्या दृष्टिकोनातून आम्ही या राजयोग रेसिडेन्सी या प्रकल्पाची सगळी आखणी करायला सुरुवात केली. आखणी करत असताना जरी आवड असली तरी त्याच्यातलं ज्ञान नव्हतं, आणि शेवटी आपण जर स्वतः ज्ञान घेतलं तर आपल्याला ते अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आपण जे काही प्रॉडक्ट तयार करतोय ते लोकांपर्यंत देता येईल असं वाटलं. आणि मग ती राहिलेली जे माझं स्वप्न होतं इंजिनियर होण्याचं, ते मी आता माझ्या 49व्या वर्षी पूर्ण केलं. आणि बांधकाम व्यवसायात काम करायचं असल्यामुळे निश्चितच त्याचा मला खूप चांगला फायदा होत आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला विविध प्रकारच्या लायझनिंगची कामं नगरपालिकेशी संबंधित, टाउन प्लॅनिंगशी संबंधित असतात. त्यावेळेला ऍज अ इंजिनियर आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट तिथे बोलतो किंवा मांडतो तर त्यावेळेला त्यांचाही आपल्याकडे बघण्याचा अधिकारी वर्गाचा अप्रोच हा अतिशय चांगला आणि सौजन्यपूर्ण राहतो. हा मलाही आलेला अनुभव आहे. आता इतके व्यवसाय वडिलांचा वारसा तुम्ही पुढे नेतातच आहे, बांधकाम क्षेत्रात उतरलाच आहात, तर बांधकाम क्षेत्रामध्ये हा गृहप्रकल्प राजयोग रेसिडेन्सी सारखा गृहप्रकल्प आपण उभा केला, तर त्याच्यासाठी लातूर रोडच आपण का निवडला? त्याचाही जर आपण थोडासा अभ्यास केला तर साधारणतः आता हा जो आपला राजयोग रेसिडेन्सीचा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये साधारणतः 2 BHK आणि 1 BHK मिळून टोटल 138 सदनिका आहेत. 3 फेज मध्ये आपण हा प्रकल्प करतोय. त्याच्यापैकी विंग ए याच्यामध्ये 40 2 BHK ची पहिल्या फेज मध्ये निर्मिती झालेली आहे. निर्मिती डेव्हलपर्स आणि बिल्डर्स या नावाने आमची फर्म या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करते, आणि अतुल दोशी आणि प्रतीक रुद्रवार हे दोघेही माझ्यासोबत आमचे भागीदार या फर्म मध्ये आहेत. तसे आम्ही तिघही 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले होतो, परंतु व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही तिघही या निमित्ताने एकत्र आलो. राजयोग रेसिडेन्सी लातूर रोडला निर्माण करण्यामागचं खूप मोठं कारण आहे. आपण जर बार्शीचा जर विचार केला तर बार्शीचा जो विकास झालेला आहे त्या विकासाला जे काही मोठे वृक्ष आपण म्हणू शकतो किंवा मोठा बहर म्हणू शकतो, तर बार्शीतली स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि बार्शीतलं वैद्यकीय क्षेत्र या 2 क्षेत्रामुळे बार्शीची प्रगती ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जोमाने होताना आपल्याला दिसत आहे. साधारणतः आपण जर जामगाव रोड हा एक बार्शीचा पार्ट विचार केला, त्याच्यानंतर शिवाजीनगर, अलीपूर रोड, उपळाई रोड हा एक पार्ट विचार केला, आणि आपला ताडसौंदर्य रोड जो की आपल्या औद्योगिक वसाहतीकडे जातो तो एक रोडचा विचार केला, तर साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षापूर्वी आपल्याकडे इंडस्ट्रियल इस्टेटच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत क्रमांक 1, 2 आणि 3 या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे युनिट्स त्या भागामध्ये चालू झाले. त्यानंतर त्या भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटल सारखं एक मोठं युनिट झालं. ज्या लोकांचे व्यवसाय हे त्या उद्योगधंद्याशी निगडीत होते, मॅन्युफॅक्चरिंगशी निगडीत होते, त्या लोकांनी राहण्यासाठी त्या ताडसौंदर्य रोडला किंवा सुभाषनगर भागाला प्रेफर केलं, आणि त्या भागातला रेसिडेन्शियल एरिया त्यामुळे वाढला. त्यानंतर जो वाढलेला भाग आहे तो आहे आपल्याकडचा अलीपूर रोड, उपळाई रोड. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळासारखी मोठी संस्था आणि त्याचबरोबर जगदाळे मामा हॉस्पिटल सारखं मोठं हॉस्पिटल, त्या निमित्ताने त्या भागातली जी काही रेसिडेन्शियल वाढ आहे ती त्या निमित्ताने त्या भागामध्ये झाली. आज लातूर रोड किंवा जामगाव रोड जो आहे तो व्यावसायिक दृष्ट्या खूप वाढत आहे. म्हणजे कमर्शियल रोड जो म्हणतो आपण, खूप मोठ्या मोठ्या कंपनींच्या सगळ्या शोरूम्स या आता आपल्या लातूर रोडला झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे लोकमान्य मिलची जी जागा आहे ती MIT या कराड सरांच्या संस्थेने घेतलेली आहे, आणि त्यांनी त्या ठिकाणी आता इंग्लिश मिडियमचं काम, त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेजचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे या रोडचं जर पुढच्या 25 वर्षाचं जर भविष्य आपण पाहिलं तर हा रोड निश्चितच
ज्या पद्धतीने आपल्या मुंबईचा मरीन ड्राईव्ह असतो त्याप्रमाणे हा बार्शीचा मरीन ड्राईव्ह असणार आहे, यात मला तरी काही शंका वाटत नाही. आणि राहताना जनरली आपण जो विचार करतो तो आजचा न करता तो पुढच्या आपण 25 वर्षाचा 40 वर्षाचा विचार केलेला असतो. कारण जनरली प्रत्येकाच्या आयुष्यात घर बांधणं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न एकदा किंवा दोनदाच आपलं पूर्ण होत असतं. त्याच्यामुळे त्या 30-40 वर्षाचा विचार करून जर आपण पाहिलं तर पूर्ण बार्शीचा जर आपण गुगल मॅप पाहिला तर साधारणतः पोस्ट ऑफिस चौक हा आपला 0 किलोमीटर येतो आणि भोसले चौक आणि पोस्ट ऑफिस हा जो रोड आहे याच रोडला पुढे संलग्न असा हा आपला लातूर रोड आहे. म्हणजे मध्यवर्ती जर पाहिलं तर आपल्याला रेल्वे स्टेशनची जवळीक किंवा बस स्टँडची जवळीक, त्याचप्रमाणे खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स आपल्याला भोसले चौक किंवा स्टेशन रोडच्या जुन्या स्टेशन रोडच्या परिसरात झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे टिळक चौकामध्ये भाजी मंडई आहे, मोठे मोठे मार्ट, त्याचप्रमाणे मोठे मल्टीस्क्रीन थिएटर या भागात झालेले आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या या रोडचा विकास हा अधिक चांगल्या ताकदीने होताना आपल्याला दिसून येतोय. खूप मोठं सार्वजनिक उद्यान जवळपास 5 कोटी रुपये खर्चाचं आपल्या या भागामध्ये झालेलं आहे. मोठी सार्वजनिक लायब्ररी, त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणारा मोठा स्विमिंग पूल आणि जिम्नॅशियम हॉल लवकरच आपला या ठिकाणी आता त्याचंही काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पुढचा जर विचार केला तर लातूर रोड हा राहण्यासाठी निश्चितच आयडियल आहे. तुम्ही बार्शीला मरीन ड्राईव्हचं म्हणजे स्वरूप ह्या राजयोग रेसिडेन्सीला देतायत, मरीन ड्राईव्हची उपमा दिलेली आहे, पण या रेसिडेन्सीच्या आजूबाजूनी ओढा आहे, तर त्याची उपाययोजना काय केली ती? आता हा जो ओढा आहे तो ओढा हा नैसर्गिक प्रवाहाचा ओढा आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण म्हणजे जे खराब पाणी किंवा घाण पाणी अशा सांडवणुकीचा तो ओढा नाहीये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा जसा विषय तुमच्याकडून आला तसाच बऱ्याच वेळेला मला येणाऱ्या ग्राहकांकडूनही येतो की बाबा बाजूनी ओढा आहे आणि त्याच्या पाण्याची काही तुम्ही उपाययोजना केली आहे किंवा त्याचं पाणी काही प्रोजेक्टला आपल्या हानी करतं का. तर त्या सगळ्यांना मी या निमित्ताने नक्कीच सांगेल की या ठिकाणी ज्या वेळेला हा प्रकल्प तयार करायचं ठरवलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्या ओढ्यातून जाणाऱ्या हाय फ्लड लेवल आणि लो फ्लड लेवल म्हणजे HFL आणि LFL या मागच्या 100 वर्षाच्या तपासलेल्या आहेत. आणि मॅक्झिमम कोणत्या हाईटनी या ओढ्यातून पाणी वाहिलेलं आहे त्यापेक्षाही जवळपास 2 मीटरनी आपला प्लॉट उंचीवर आहे आणि त्याच्यावरती आपली प्लिंथ आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काही वेळा तर गिरायकांना मला हेच सांगावं लागतं की बाबा तुम्ही एक फ्लॅट घेणार आहे, पण मी जर 140 फ्लॅट तिथे बांधतोय तर मलाही ते विकायचे. जर तसा काही अडथळा असला असता तर मी तो प्रोजेक्ट या ठिकाणी केलाच नसता. म्हणजे त्याच्या बाबतीत काही काळजीचं नाहीये. त्याचप्रमाणे आता बऱ्यापैकी तो जो ओढा आहे तो नवीन नियमाप्रमाणे तो बांधीव करून त्याच्यातलं पाणी योग्य त्या पद्धतीने पुढे नेण्याचंही काम आता बऱ्यापैकी कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्या ओढ्यामध्ये काही ठिकाणी उलट बंधारे टाकलेले, त्याच्यामुळे या भागामध्ये पाण्याचा पुढची 50 वर्ष तरी कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाहीये. साधारण बार्शी सारख्या ठिकाणी एक माणसांची मानसिकता अशी आहे की प्लॉट घ्यायचा आणि बंगला बांधायचा, स्वतःचं घर असावं. मग अशी संकल्पना खोडून फ्लॅट मध्ये यावं ग्राहकांनी, यासाठी काय सांगाल तुम्ही? आपल्या फ्लॅटची वैशिष्ट्य पण काय नाही, याच्यामध्येही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की निश्चितच आपल्या बार्शी सारख्या निमशहरी भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये खुले प्लॉट आहेत आणि लोकांची एक मानसिकता आहे की बाबा माझं घर माझं सेपरेट असलं पाहिजे किंवा मला कुठल्याही गोष्टीच्या कायदेशीर किंवा याच्या गोष्टींमध्ये मला याच्यामध्ये अडचणीत यायचं नाहीये. तर त्या दृष्टीने त्यांची मानसिकता आहे. पण खरं जर पाहिलं ना तर कोणत्याही शहराची ग्रोथ ही हॉरिझॉन्टल होण्यापेक्षा व्हर्टिकल झालेली खूप चांगली असते. याच्यामुळे खुलं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरातलं शिल्लक राहतं. दुसरी गोष्ट, प्रशासनाला देखील याच्यामध्ये खूप साऱ्या सोयी सुविधा देताना अडचणी येत नाही. जेव्हा इंडिव्हिज्युअल प्रत्येक घरं होतात तेव्हा तेवढी लांब ड्रेनेज व्यवस्था त्यांना करावी लागते, तेवढ्या लांब त्यांना पाईपलाईन्स न्याव्या लागतात, या सगळ्याच गोष्टी आहेत. त्याचबरोबर आता आपण जर पाहिलं तर एकत्रित कुटुंब पद्धतीपासून आपण थोडंसं न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललेलो आहे. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये जर विचार केला तर साधारणतः 5 ते 6 जणांची एक फॅमिली आपण धरतो. आई वडील, मुलगा मुलगी आणि नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं अशी जर राहत असतील आणि मुलगा जर कुठे जॉब करत असेल किंवा त्याला जर बाहेर गावी जायचं असेल
तर त्याची सेफ्टी. आज आपल्याला 10-15 लाख रुपये गुंठ्यानी जागा घ्यायची आणि बार्शी शहराच्या सेंटर पासून 3-4 किलोमीटर दूरवरती त्या प्लॉटमध्ये आपलं घर बांधायचं. मग त्या ठिकाणी तुमच्या सेफ्टी सिक्युरिटीचा खूप मोठा प्रश्न असतो. ही सेफ्टी सिक्युरिटी तुम्हाला एका सोसायटीच्या माध्यमातून तुम्हाला 24 तास उपलब्ध राहते. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की माणसाने सोशल असलं पाहिजे आणि सोशल होण्यासाठी तुम्ही एकटे राहता, अलिप्त राहता इथपर्यंत ठीक आहे. फ्लॅट संस्कृतीमध्येही तुमची आयडेंटिटी अलिप्तच राहते, तुमची ओळखही अलिप्तच राहते, तुमच्या जागेची मालकीही अलिप्तच राहते. परंतु या गोष्टीचा अवेअरनेस अजून आपल्या बार्शी शहरामध्ये तेवढ्या प्रमाणात मला तरी जाणवताना दिसून येत नाहीये. छोट्या फॅमिलींसाठी निश्चितच हे आयडियल आहे. तुम्ही दुसरा विचार करा की जेव्हा तुम्ही एखादा बंगला बांधता छोटासा, तर तुम्ही ठीक आहे 50-60 लाख रुपये खर्च करून जागा घेऊन तुम्ही बंगला बांधाल, पण त्या बंगल्यामध्ये तुम्ही काय सुविधा देऊ शकता, तर तो खूप मोठा लिमिटेशनचा भाग आहे. बंगल्यामध्ये तुम्ही छान बंगला बांधू शकता, पण बंगल्यामध्ये तुम्हाला मोठी गार्डन मिळू शकत नाही, मोठं क्लब हाऊस मिळू शकत नाही. ज्या अम्युनिटीज आहेत, ज्या ठिकाणी तुमची मुलं खेळतील, त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळतील, त्यांच्यामधलं ह्युमन बिईंग हे जास्त वाढीस लागेल, या गोष्टी तुम्हाला सोसायटीच्या माध्यमातून मिळतात. आणि जेव्हा चांगल्या पद्धतीच्या सोसायटी असतात, आज बार्शीमध्ये RSM हाईट्स आहे, महावीर विहार आहे, दिव्यरत्न रेसिडेन्सी आहे, शुभंकर डेव्हलपर्सची सोसायटी आहे, या सगळ्या सोसायटींमधून आपण पाहतोय की खूप चांगल्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हळूहळू आता लोकांचा कल हा या दृष्टीने वाढीला लागलेला आहे. थोडा वेळ लागेल, परंतु निश्चितच हे खूप चांगला ऍड ऑन आपल्याला या ठिकाणी मिळतो. मंथली तुमचे जे एक्सपेन्सेस असतात त्याचा जरी तुम्ही विचार करणार, तर घरी जर आपल्याला सेफ्टीच्या दृष्टिकोनातून संध्याकाळच्या वेळेमध्ये झोपणारा वॉचमन जरी ठेवायचं म्हणलं तर 7 ते 8 हजार रुपये महिन्याच्या आत मिळत नाही. जिथे फ्लॅट संस्कृतीमध्ये 1500 रुपये महिन्यामध्ये तुम्ही रात्री 2 वाजता येऊन हॉर्न वाजवला तर सोसायटीचा वॉचमन तुमच्यासाठी गेट उघडणार आहे. प्लस इन हाऊस सगळ्या सेफ्टीच्या ज्या काही नॉर्म्स आहेत ते सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या आपल्या प्रोजेक्टमध्ये वापरलेले आहेत. छान सांगितलं. म्हणजे सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती कशी फ्लॅटमध्ये आणता येईल हे इतकं छान सांगितलं. तर आपल्या राजयोग रेसिडेन्सीची वैशिष्ट्य काय आहे, अम्युनिटी कोणत्या कोणत्या? नाही, आता राजयोग रेसिडेन्सीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याला मी थोडंसं 3 पार्टमध्ये डिवाइड करेल. एक पार्ट आहे गुणवत्ता, दुसरा पार्ट आहे उपयुक्तता आणि तिसरा पार्ट आहे त्या म्हणजे त्या ठिकाणी मिळत असणाऱ्या लोकांना, राहणाऱ्या लोकांना मिळत असणाऱ्या फॅसिलिटीज. तर गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण बांधकाम हे अतिशय दर्जेदार आणि सगळ्या पद्धतीचे सिव्हिलचे नॉर्म्स पूर्ण करून आपण हे संपूर्ण काम केलेलं आहे. याच्यासाठी एक वेगळी सिस्टीम आपण या प्रोजेक्टला वापरलेली आहे. मला म्हणजे ती खास आवर्जून सांगावीशी वाटते की या प्रोजेक्टमध्ये प्लंबिंगच्या ज्या ड्रेनेजच्या आणि प्लंबिंगच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण भिंतीवरून डायरेक्ट न नेता भिंतीपासून 6 इंच लांबीवरून नेलेल्या आहेत. जनरली काय होतं की एक 5-7 वर्षानंतर कोणत्याही सोसायटीमध्ये, कारण हे मी पण पाहिलेलं आहे, सोसायटीमधले जे डक्ट असतात त्या डक्टमध्ये जे ओव्हरफ्लोचे पाईप्स किंवा ड्रेनचे जे पाईप्स असतात ते ज्या वेळेला भिंतीला लावलेले असतात ते ज्या वेळेला ओव्हरफ्लो होतात तर त्याच्यातून ते जे पाणी असतं ते सगळं त्या भिंतींमध्ये मुरतं आणि सिपेज, लिकेज हे प्रॉब्लेम त्या प्रोजेक्टला चालू होतात. काही ठिकाणी तर आपण पाहतो की अगदी म्हणजे पक्षी तिथे असतात, त्याच्यामुळे त्यांनी टाकलेली विष्ठा आणि त्याच्यातून उगवून आलेली झाडं सुद्धा आपल्याला अशा काही डक्टमधून बघायला मिळतात. तर ही संपूर्ण लाईन आपण हँगिंग केलेली. माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात अशा पद्धतीने काम करणारा फक्त आपला प्रोजेक्ट आहे. इलेक्ट्रिकलच्या बाबतीतही आपण अतिशय दर्जेदार उत्पादनं संपूर्ण प्रोजेक्टमध्ये वापरलेली आहेत. संपूर्ण प्रोजेक्टच्या गुणवत्तेच्या आणि बांधकामाच्या बाबतीत हे झालं. उपयुक्ततेच्या बाबतीत जर विचार केला आपण तर या ठिकाणी देण्यात येणारे ज्या कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट असा आहे की 2 BHK फ्लॅट का 2 BHK बंगलो. तर ते पाहण्यासाठी जर तुम्ही प्रोजेक्टला व्हिजिट केली तरच ती गोष्ट लक्षात येणार आहे.
कारण जनरली आपण ट्रेंड पाहिला तर 2 BHK ची जी इमारत असते ती साधारणतः एका फ्लोअर वरती 4 मजले 4 फ्लॅट या पद्धतीने असते आणि त्या चौघांचा मिळून एकच लॉबी असते. त्यामध्ये थोडासा ड्रॉबॅक असा असतो की व्हिजन वाईज जे आहे ते तुमच्या मेन एंट्रन्स मधून क्रॉस समोरचा जो फ्लॅट असतो त्याचा जवळपास 50% फ्लॅट आपल्याला आपल्या फ्लॅटमध्ये बसून दिसतो. तर ती गोष्ट आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण अवॉइड केलेली आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये समोरासमोरचा दरवाजा 50 फूट लांब आहे. म्हणजे जे तुम्ही एखाद्या बंगल्याचीही प्रायव्हसी नाही इतकी प्रायव्हसी तुम्हाला या आपल्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळून येईल. दुसरी महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे आपल्या प्रोजेक्टचं ते म्हणजे बार्शी सारख्या ठिकाणी प्रत्येकालाच असं वाटतं की मला माझ्या घरासमोर बाग हवी किंवा माझं एक छोटंसं गार्डन हवं. तर तोही कन्सेप्ट आपण या आपल्या प्रोजेक्टमध्ये गो ग्रीन कन्सेप्टमध्ये राबवलेला आहे. प्रत्येक मजल्यावरती आपण गार्डन दिलेलं आहे पूर्ण प्रोजेक्टमध्ये इंटरनल. म्हणजे तुम्ही एंट्री केल्यापासून तुम्ही गार्डन मध्ये एंट्रीलाच आपलं पूर्ण कॉमन गार्डन आहे, क्लब हाऊस आहे. त्याच्यानंतर गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या जिन्याकडे किंवा लिफ्टकडे जाल त्यावेळेलाही इनसाइड गार्डन आहे. प्लस प्रत्येक फ्लोअरवरती आपण गार्डन दिलेलं आहे कुंडी गार्डनच्या माध्यमातून, जेणेकरून तुमची ती संपूर्ण जी हाऊस आहे गृहिणींची बाग बगीच्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडं असणं आणि हिरवागार परिसर असणं, 24 तास ऑक्सिजन उपलब्ध होणं आणि डोळ्यांना निसर्गरम्य वातावरण मिळणं ही या प्रोजेक्टची निश्चितच खूप मोठी वैशिष्ट्य आहे हे मला जरूर नमूद करावं असं वाटेल. शिवाय गणपती मंदिर आहे. हो, अम्युनिटीज मध्ये याच्याबरोबरच आपण आणखीन एक विचार केलेला आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की फॅमिली असते आणि फॅमिलीमध्ये एक आणखीन एक विषय असा असतो की ज्या वेळेला काही गेस्ट येतात तर गेस्ट आल्यानंतर बंगला असला तर आपल्याला कुठेतरी हॉलमध्ये तरी त्यांना 2 गाद्या टाकून त्यांची सोय करता येते किंवा एखादी एक्स्ट्रा रूम काढता येते. बार्शी मधला राजयोग रेसिडेन्सी हा पहिला प्रोजेक्ट आहे की ज्यांनी या प्रोजेक्टमध्ये गेस्ट रूमची सुविधा दिलेली आहे. ही गेस्ट रूम ही सोसायटीकडे हँडओव्हर होणार आहेत. 3ही बिल्डिंग मध्ये एक याप्रमाणे 3 गेस्ट रूम होणार आहेत. ज्या वेळेला तुमच्याकडे तुमचे नातेवाईक याल लिमिटेड ऍक्सेस असतो 2 BHK ला, याच्यामध्ये काही डाऊटच नाहीये. पण लिमिटेड ऍक्सेस असतानाही समजा आपली बहीण आणि दाजी आले तर जनरली 2 BHK मध्ये काय करावं लागतं की आपल्याला त्यांना बेडरूम द्यावी लागते, आपल्याला हॉलमध्ये येऊन रात्री थांबावं लागतं. तर तीच गेस्ट रूम तुम्ही सोसायटीला कळवून ती गेस्ट रूम तुम्ही घेऊ शकता आणि ती गेस्ट रूम तुमची वापरू शकता. एका गेस्ट रूम मध्ये साधारणतः 8 ते 10 लोकांची ऍट अ टाइम व्यवस्था होऊ शकेल. या पद्धतीच्या वेगळ्या टॉप टेरेसवरती आपण त्या गेस्ट रूम केलेल्या आहे. याचा दुसरा फायदा हा आहे की या गेस्ट रूमच्या माध्यमातून जे काही उत्पन्न होईल ते उत्पन्न सोसायटीला होणार आहे आणि सोसायटी जे काही मेंटेनन्स करणार आहे त्याच्यामध्ये ते उत्पन्न झाल्यानंतर जो शेअर येईल तेवढाच फ्लॅट धारकांकडून घेणार आहे. म्हणजे हा डबल बेनिफिट हा आपल्याला मिळतो. आपले पाहुणे आपल्या जवळच राहतात आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रायव्हसीला काहीही धक्का लागत नाही. हे निश्चितच त्याचं वैशिष्ट्य आहे. तो एक युनिक कन्सेप्ट आहे. आता पुण्यासारख्या शहरांमध्ये काही ठिकाणी तो चालू झालेला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणखीन एक प्रोजेक्टला आपण केलेली जी गोष्ट आहे ती मला नक्की सांगावीशी वाटते की 24/7 आपण 2 टिअरची सिक्युरिटी सिस्टीम प्रत्येक फ्लॅटमध्ये बसवतोय. ती सिस्टीम अशी आहे की आपण जनरली व्हिडिओवर पण पाहतो की बाहेरून बेल वाजवल्यानंतर आतमध्ये आपल्याला कॅमेरामध्ये त्यांचा चेहरा दिसतो आणि मग त्याच्यासाठी आपण ऍक्सेस द्यायचा का नाही हे ठरवून आपण तो उघडतो. पण आपण जी सिस्टीम या प्रोजेक्टला दिलेली आहे त्या सिस्टीम मध्ये माणूस ज्या वेळेला आपल्या पुढच्या मेन गेटला येईल त्याच वेळेला वॉचमन त्याला रिस्ट्रिक्ट करेल आणि त्याच वेळेला त्याचा ऍक्सेस तुम्हाला देईल आणि त्यावेळेला जर तुम्ही त्याला सोडायला सांगितलं तरच तो आतमध्ये सोडेल. हा एक विषय झाला. दुसरा विषय तो वरती आला समजा वॉचमनची नाईट वॉचमन डे वॉचमन शिफ्ट बदलली आहे, तुम्ही अचानक बाहेर गावी गेलाय आणि समजा दूधवाला आहे तर रोज काही तो वॉचमन त्याला अडवणार नाही. मग त्यावेळेला काय होणार की तो येणार, तो ऍक्सेस देणार, तो येणार आणि बेल वाजवणार. 3 वेळा तुमच्या घराची बेल वाजल्यानंतर 4थ्या वेळी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला हिंट येणार की तुमच्या घराची बेल कोणीतरी वाजवत आहे. तीही सिस्टीम सिक्युरिटीच्या दृष्टीने आपण या ठिकाणी दिली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की ज्या वेळेला अशा अम्युनिटीज आपण उपलब्ध केलेल्या असतात. आता या प्रोजेक्टमध्ये आपण गार्डन दिलेलं आहे, क्लब हाऊस दिलेला आहे, जिम दिलेला आहे, इंडोर गेम्स आहेत, गणपती मंदिर आहे, सिनियर सिटीजनसाठी एक वेगळा एरिया दिलेला आहे, गजिबो दिलेला आहे, जॉगिंग ट्रॅक दिलेला आहे. मुलं असणार आहेत, मुलं खाली येऊन खेळतायत. मग बऱ्याच वेळा काय होतं, फ्लॅटमध्ये समजा 5व्या-6व्या मजल्यावर आहोत आणि मुलांना बोलवायचंय, तर त्यावेळेला त्यांना खाली येऊन बोलवण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर त्याच्यासाठी आपण त्या सिस्टीम मध्येच सोय केलेली आहे. म्हणजे त्या सिस्टीमशी आपले प्रत्येक कॉमन एरिया जोडलेले असणार आहे. म्हणजे तुमची मुलं ज्यावेळेला जिथं खेळत असतील त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरून त्यांचा ऍक्सेस घेऊ शकता आणि त्यांना तिथून तुम्ही बोलवू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी खाली उतरून यायची गरज नाही. हेही आपण दिलेलं आहे. लहान मुलांसाठीची खेळण्यासाठी आपण सेपरेट झोन केलेला आहे. ही नक्कीच वैशिष्ट्य आहेत याची. सर्व सोयींनी युक्त असा राजयोग रेसिडेन्सी, संस्कृती सुखाची. हो असं छान हो, अगदी. आणि सगळ्यात ते महत्वाचं आहे, कारण आपल्या संस्कृतीशी आपल्या सगळ्यांचीच नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक फ्लॅट धारकांसाठी आम्ही त्यांच्या टेरेसमध्ये या पद्धतीचं एक वृंदावन आहे, ते वृंदावन आपण प्रत्येक फ्लॅट धारकांना देतो. अतिशय छान सोयींनी हे राजयोग रेसिडेन्सी उभी केलेली आहे. काय सांगाल सर, बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम व्यवसायामध्ये बार्शीचं भविष्य काय आहे, काय सांगाल? नाही, बांधकाम क्षेत्रामध्ये निश्चितच बार्शीचं भविष्य चांगलं आहे. बार्शीची प्रगती ही अतिशय चांगल्या पद्धतीने होताना दिसत आहे. थोडा वेळ लागतोय, परंतु आता नुकतंच MIDC सारखं सगळं आपल्या मंजुऱ्या झालेल्या आहेत. MIDC मध्ये 1-2 मोठे युनिट जर आले आणि त्याच्यावरती आधारित काही उद्योग व्यवसाय, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बार्शी सारख्या ठिकाणी चालल्या. कारण स्मॉल स्केल इंडस्ट्रीमुळेच आजपर्यंत बार्शीची घोडदौड चांगल्या पद्धतीने चालू आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज वैद्यकीय एक हब आपण आपल्या तालुक्याला म्हणू शकतो. आपण पाहिलं कोविड काळामध्ये सुद्धा आजूबाजूच्या 6-7 तालुक्यातले लोक या ठिकाणी येत होते. पाण्याचं चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला आपल्या बार्शीमध्ये होताना दिसतंय. नुकत्याच नवीन आपल्या माननीय आमदार साहेबांनी उपसा सिंचन योजनेच्या मंजुऱ्या करून आणलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून पुढचं भविष्य हे निश्चितच आपल्या बार्शीसाठी चांगलंच आहे आणि त्या दृष्टिकोनातून बार्शीचा फ्लो ही वाढत राहील. शैक्षणिक दृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या आणि ॲग्रो बेस आपल्या मराठवाड्याचं पश्चिमेचं प्रवेशद्वार आपण बार्शीला म्हणतो, त्या दृष्टीने निश्चितच बार्शीची घोडदौड चांगली असणार आहे. आणि जेव्हा सगळी घोडदौड चांगली असते त्यावेळी प्रत्येकच क्षेत्रामध्ये संधी ह्या उपलब्ध होतच असतात. त्यामुळे बांधकाम व्यवसाय, प्लॉटिंग या व्यवसायामध्येही निश्चितच भवितव्य चांगलं आहे. हे झालं राजयोग रेसिडेन्सी बद्दल. आपण वॉशिंग तंत्र सारखी संकल्पना बार्शी सारख्या ठिकाणी आणलेली आहे. हे लॉन्ड्री आपल्याला फक्त माहिती होती किंवा आपण टीव्ही मध्ये पण आउट ऑफ कंट्री मध्ये जसं कपडे घेऊन जातात बॅग मध्ये आणि मग ते लॉन्ड्री मध्ये देतात एकत्र 8 दिवसांनी, तशी संकल्पना आपण बार्शी मध्ये आणलेली आहे. नाही, आता याच्यामध्ये ऍक्च्युली ही सगळी कल्पना ही माझ्या मुलाची होती, रोहनची. तर त्यांनी ती कल्पना मांडली. तो नुकताच त्यांनी त्याचं MBA पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी ही कल्पना मांडली की आजकालची मुलं किंवा नवीन पिढी आपण म्हणतो की त्यांना असं आतापर्यंतची आपली जी मानसिकता होती ती पिढीजात व्यवसायावरती होती की आपल्या वाडवडिलांनी जे करून ठेवलेलं आहे तेच आपण पुढे करतोय आणि त्याच्यात काही प्रमाणात आपण आपल्या पद्धतीने प्रगती करत राहिलो. परंतु नवीन पिढीची जी मानसिकता आहे ती मानसिकता अशी आहे की जोपर्यंत ज्या व्यवसायाला भविष्य आहे तोपर्यंतच तो व्यवसाय करा, तो व्यवसाय बंद करा आणि नवीन व्यवसाय करा. ते आपल्याला पचायला थोडंसं जड जाणार आहे, परंतु आता मुलांचा स्पीड आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आणि त्यांना उपलब्ध असलेली साधन सामुग्री, टेक्नॉलॉजी याचा विचार केला तर आपल्याला त्या मुलांना सपोर्ट करणंच जास्त गरजेचं आहे मला वाटतं. तर त्याची ती कल्पना अशा पद्धतीची होती की लॉन्ड्री ज्या वेळेला त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा त्याच्यामध्ये विचार केला की काहीतरी वेगळं सुचवलंय मुलांनी, तर आपण थोडासा अभ्यास करूया याचा. तर त्यावेळेला मी पाहिलं आणि ट्रॅडिशनल पद्धतीने आजपर्यंत आपणही सगळीकडे ज्या पद्धतीने आपल्याकडे कपडे वॉशिंगला देत होतो त्याच पद्धतीने देत होतो. काही प्रमाणात चांगले कपडे असेल तर आपण म्हणायचो की बाबा नको, इथे आपण नवीन आहे तोपर्यंत तरी पुण्यासारख्या सिटीत किंवा जिथे ज्याला कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी आपण ती सुविधा घेऊया. हा कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आहे.
त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा जो विचार आहे तोच मी आता तुमच्या पुढे मांडतो ऍक्च्युली, की त्यांनी त्याला फ्रँचायझी मॉडेलवरती तो हे युनिट डेव्हलप करतोय. याच्यामध्ये माझ्या बरोबर माझे 3 मित्र आहेत. आनंद सुराणा त्याचा मुलगा आहे गौरव, आणि संदीप सुराणा त्याची मुलगी आहे दिशा, आणि प्रितेश गांधी त्याची मुलगी आहे निकी. या चौघांची फर्म करून या चौघांनी मिळून हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. याच्यामध्ये त्यांच्या फर्मचं नाव द मॅजिक टच व्हेंचर्स म्हणून आहे, आणि वॉशिंग तंत्र हा ब्रँड आहे. त्या ब्रँडचंही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन वगैरे त्यांनी केलेलं आहे, आणि या ब्रँडला डेव्हलप करायचंय, आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून फ्रँचायझी मॉडेलवरती आपण त्याला विकसित करतोय. म्हणजे बऱ्याच शहरांमधून किंवा आपल्या बार्शीसारखे जे तालुका लेवलची जी शहर आहेत त्या शहरांमधून ही सुविधा आपल्याला पाहिजे तेवढी समाधानकारक मिळत नव्हती. ती सुविधा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी आपण त्यांना सगळ्याच पद्धतीने, म्हणजे त्याच्यासाठी लागणारी यंत्र, त्याच्यासाठी लागणारी स्किल लेबर, त्याच्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, हे सगळेच आपण आपल्या फ्रँचायझी होल्डरना प्रोव्हाइड त्याच्यामध्ये करणार आहोत. याच्यामध्येही पुढे जाऊन हा फक्त कपडे धुणे इथपर्यंत न ठेवता घरातल्या ज्या दैनंदिन गोष्टी असतात, सोफा क्लिनिंग असतं, कर्टन क्लिनिंग असतं, शू क्लिनिंग असतं, ह्या सगळ्याच सुविधा आपण त्या वॉशिंग तंत्राच्या माध्यमातून देतोय. आणि बार्शीकरांचं खूप प्रेम आम्हाला आतापर्यंतही मिळत आलेलं आहे. या नवीन व्यवसायालाही अतिशय चांगला प्रतिसाद त्यांचा मिळतोय, आणि नक्कीच मुलं करतायत, त्यांना आणखीन चांगलं तुमच्याकडून सहकार्य मिळावं हीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. खूप छान. राजयोग रेसिडेन्सीची वैशिष्ट्ये आणि या फ्लॅटमध्येच काय यावं याबद्दल खूप छान माहिती सांगितली. त्याचप्रमाणे वॉशिंग तंत्र सारखा नवीन प्रोजेक्ट आपण बार्शीमध्ये आणलाय, त्याबद्दलही तुम्ही चांगली माहिती सांगितलेली आहे. त्याबद्दल बार्शी टुडेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि आपण जे काही आगामी संकल्प आपले जे आहेत त्या सगळ्या संकल्पांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मलाही बऱ्याच गोष्टी माझ्या प्रकल्पाबद्दल, माझ्या नवीन युनिट बद्दल सगळ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत, त्याचा मला खूप आनंद होतोय. त्याच्यामुळे मीच आपले मनापासून धन्यवाद मानतो. आणि येणारं 2024 हे वर्ष आपल्या सर्व चॅनलचे अधिकारी, पदाधिकारी, याचबरोबर सर्व बार्शीकर नागरिकांना अतिशय सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही भगवंत चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.